हॅलो माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुडंट्स. यापूर्वीच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण लेसन सुरू केला होता आणि त्या लेसनमध्ये आपण एक पार्ट त्याचा बघितला होता आणि आता आपण पुढच्या पार्टकडे वळणार आहोत. सो तो जो लेसन होता त्या लेसनचं टायटल काय होतं? ऑन टू द समिट वी रिच द टॉप. आणि त्यामध्ये आपण एक पार्ट बघितला होता. आता आपण सेकंड पार्ट बघणार आहोत त्या लेसनचा आणि त्या लेसनचं त्या टॉपिकचं नाव आहे फर्स्ट थॉट आणि पेज नंबर 18. सो स्टँडर्ड 11th इंग्लिश टेक्स्टबुक लेसन नंबर 1.2 ऑन टू द समिट वी रिच द टॉप, पेज नंबर 18, टॉपिक फर्स्ट थॉट. ओके. सो सुरू करण्याच्या आधी मी आपल्याला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो की आपल्याला माझ्या व्हिडिओजना लाईक करायचं आहे, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन बटन न विसरता तुम्हाला ते दाबायचं आहे, कारण माझे येणाऱ्या व्हिडिओजचं प्रत्येक व्हिडिओजचं नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला जर मिळावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला बेल आयकॉन नक्की आणि नक्की प्रेस करायचं आहे. ओके, तर स्टार्ट करूया. फर्स्ट थॉट. आता फर्स्ट थॉट म्हणजे काय की ज्यावेळी ते माउंट एव्हरेस्टवर चढले, एडमंड हिलरी आणि तेन्झिंग नोर्गे हे ज्यावेळी माउंट एव्हरेस्टवर चढले त्यावेळी त्यांच्या मनामध्ये पहिला थॉट काय आला की आपण ॲट लास्ट आपण काय केलं आहे, सक्सेस जो आहे तो आपण मिळवलेला आहे. सो माय फर्स्ट थॉट ऑन रिचिंग द टॉप वॉज अ सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड टू गॉड. आणि सगळ्यात प्रथम त्यांनी काय केलं तर ग्रॅटिट्यूड टू गॉड म्हणजे पहिले देवाचे धन्यवाद मानले की तू आम्हाला सेफली इथपर्यंत पोचवलं. दॅट आफ्टर हॅव्हिंग फेल्ड 6 times he had blessed me with fulfillment of this desire I had held so long. So after having failed 6 times म्हणजे यापूर्वी तो 6 वेळा काय झाला होता, अपयशी झाला होता त्या प्रयत्नामध्ये. आणि त्यानंतर ही हॅड, आता इथे हीचा एच कॅपिटल का केला आहे, कारण हा जो ही आहे हा देवासाठी वापरला आहे, गॉडसाठी, म्हणून एच कॅपिटल. ही हॅड ब्लेस्ड मी, आणि त्यांनी काय केलं मग मला ब्लेस केलं की तू यावेळेस सक्सेसफुल होशील. विथ फुलफिलमेंट ऑफ दिस डिझायर आय हॅड हेल्ड सो लाँग. आय हॅड हेल्ड सो लाँग म्हणजे मला खूप आधीपासून जी माझी मनाची इच्छा होती की मला माउंट एव्हरेस्ट चढायचं आहे, सो त्या इच्छेचं देवानी काय केलं, फुलफिलमेंट केलं, पूर्ण केली ती माझी इच्छा. ओके. आय प्लेस्ड ऑन द समिट ऑफ ऑफरिंग टू गॉड दॅट आय हॅड कॅरीड विथ मी. सो तिथे गेल्यानंतर त्याला पहिल्यांदा काय वाटलं तर त्या देवाचे आभार मानावे वाटले आणि तिथे पोचल्यानंतर त्याला पहिल्यांदा त्या देवाला ऑफरिंग द्यावं वाटलं. ऑफरिंग म्हणजे काहीतरी दान करणे. सो त्याला काहीतरी वाटलं की आपण जगातल्या सगळ्यात उंच टोकावर पोचलो आहे, तर इथून आपण देवाच्या जवळ आहोत की काय, आणि म्हणून त्यांनी ते जे सोबत आणलं होतं देवाला द्यायसाठी दान, ते आता त्याला द्यायचं होतं. आणि दिस इज इन अकॉर्ड विथ माय रिलिजन. इन अकॉर्ड विथ मीन्स रिलेटिव्ह. सो हे जे मी आणलेलं आहे काही द्यायला ते माझ्या धर्माशी रिलेटेड आहे. इन अकॉर्ड विथ मीन्स माझ्या धर्माशी रिलेटेड आहे ते. बोथ माय वाईफ अँड आय आर बुद्धिस्ट. सो ते धर्मानी बुद्धिस्ट होते दोघंही, नवरा बायको, तेन्झिंग नॉर्गे आणि त्याची वाईफ. आय कुड नॉट नील. नील म्हणजे झुकणे. सो गुडघ्यावर तो झुकू शकत नव्हता, वाकू शकत नव्हता, कारण बिकॉज ऑफ माय क्लोथ्स अँड इक्विपमेंट. सो त्यांनी इतके जाड कपडे घातले होते, बर्फामधले जे कपडे असतात ते त्यांनी घातले होते, आणि त्याच्यासोबत भरपूर इक्विपमेंट्स पण होते, साधनं होते, बॅग होती, टेंट हाऊसचं सामान होतं, त्यानंतर पिण्याच्या पाण्याचं साहित्य होतं. सो हे सगळं असताना तो वाकू शकत नव्हता. बट आय ऑफर्ड सायलेंट प्रेयर इन माय हार्ट. पण त्यांनी काय केलं, उभ्या उभ्याच प्रार्थना केली देवाला, आणि त्यांनी जे ऑफरिंग्स आणले होते ते ऑफरिंग्स त्यांनी त्या समिटवर ठेवले. जे टोक होतं शिखराचं त्याच्यावर त्यांनी ते ठेवले. द ऑफरिंग्ज वर बिस्किट्स, कॅन्डी अँड अ लिटल ब्लू पेन्सिल. सो त्यांनी काय आणलं होतं ऑफरिंग म्हणून,
सो ते जे दान होतं ते देवाला देण्यासाठी काय आणलं होतं तर बिस्किट्स, कॅन्डी अँड अ लिटिल ब्लू पेन्सिल. सो आता त्याच्याकडे ऑलरेडी इतकं सामान होतं की वेगळं काही तिथपर्यंत इतक्या उंचावर नेणं वजन दॅट वॉज नॉट पॉसिबल. सो दॅट इज वाय ऑल द 3 थिंग्स ज्या त्यांनी आणल्या होत्या त्या होत्या बिस्किट्स, कॅन्डी मीन्स चॉकलेट्स अँड ब्लू पेन्सिल. माय यंगेस्ट डॉटर नीमा हॅड गिवन मी द पेन्सिल बिफोर आय लेफ्ट होम. सो ती जी ब्लू पेन्सिल होती ती त्याच्या मुलींनी दिली होती. त्या मुलीचं नाव होतं नीमा. शी आस्क्ड मी टू पुट इट ऑन द टॉप ऑफ द माउंटेन ॲज हर ऑफरिंग. मग ती म्हणते की तुम्ही माझ्यातर्फे देवाला ऑफरिंग म्हणून माझी पेन्सिल तुम्ही ठेवा जेव्हा तुम्ही वर जाल तेव्हा. सो इट वॉज ॲन ऑर्डिनरी ब्लू पेन्सिल, not even a long one, but it was one of her prized possessions. So तिच्यासाठी, त्या मुलीसाठी ती पेन्सिल जी आहे ती खूप महत्त्वाची होती. जरीही त्या पेन्सिलला किंमत नव्हती आणि ती काही खूप लांब पण नव्हती, नॉट इवन अ लाँग वन, बट इट वॉज वन ऑफ हर प्राइज्ड पजेशन्स. प्राइज्ड पजेशन्स म्हणजे तिला बक्षीस म्हणून मिळालेली, पजेशन्स म्हणजे तिच्या मालकीची, तिच्या हक्काची ती पेन्सिल होती. आणि त्यामुळे त्या बक्षिसात मिळालेली तिने पेन्सिल काय केली, आपल्या वडिलांना दिली की तुम्ही शिखरावर गेल्यानंतर माझ्याकडून आपल्या देवाला ही ऑफरिंग ठेवा. ॲज आय पुट इट डाऊन आय पॉइंटेड इट आउट टू हिलरी. आणि जेव्हा मी ते सगळं खाली ठेवलं तेव्हा त्यांनी हिलरीकडे बघितलं, तेन्झिंग नॉर्गेनी. ही गेव मी अ बिग स्माईल शोईंग दॅट ही अंडरस्टूड. आणि त्यांनी पण एक स्माईल दिलं, जसं काही त्याला सगळं समजलं की यांनी हे जे ऑफरिंग्स आहे हे आणलेले आहेत आणि याच्या मुलींनी हे दिलेलं आहे, हे सगळं जसं काही त्याला समजलं अशी स्माईल त्याने दिली. देन आय गॉट आउट द फ्लॅग्स विच आय हॅड ऑन पीस ऑफ स्ट्रिंग अबाउट 4 feet लॉंग. सो त्याच्याजवळ मग आणखी काय होतं, त्या कर्नल हंटनी दिलेले फ्लॅग्स होते आणि एक इंडियाचा फ्लॅग होता. असे 4 फ्लॅग्स त्याच्याकडे होते. मग त्याने ते फ्लॅग्स काढले आणि ते 4ही फ्लॅग्स जे आहेत ते एका स्ट्रिंगला लावलेले होते. स्ट्रिंग म्हणजे एक तार किंवा वायर ज्याला आपण म्हणतो. सो त्या तारेला ते 4ही फ्लॅग्स लावलेले होते. आणि मग यांनी काय केलं, आय फास्टन्ड वन एंड टू माय आयसेक्स. सो त्याची जी कुऱ्हाड होती त्या कुऱ्हाडीला त्यांनी काय केलं, एक एंड म्हणजे त्या स्ट्रिंगचं एक टोक जे आहे ते त्यांनी बांधलं, फास्टन. कुठे, त्या आईसॅक्सला. आणि ते आईसॅक्स त्यांनी त्या शिखरावर गाडली, रोवली. अँड हिलरी टूक पिक्चर्स ॲज आय हेल्ड इट अप. ॲज आय हेल्ड इट अप म्हणजे मी जसं ते हेल्ड केलं, पकडलं, ते झेंडे पकडले, तसं हिलरीनी माझे फोटोज काढले. ओके. As I had to bring my ice axe down with me, I buried one end of the string in the ice on the top. आणि त्यांनी काय केलं, ही जी आईस एक्स आहे ही त्याला परत आणायची होती, कारण उतरताना पण त्यांच्या कामी येणार होती. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, मग त्या आईस एक्सला जे एक टोक बांधलं होतं त्या स्ट्रिंगचं, ओके, ज्याला झेंडे लावलेले होते, सो ते मग त्यांनी काय केलं, आय बरीड म्हणजे गाडणे. सो त्यांनी एक जे टोक होतं ते खाली बर्फामध्ये गाडलं आणि दुसरं टोक जे आहे ते काय केलं, अँड द अदर इन अ स्नो ऑन द स्लोप डाऊन बिलो. आणि दुसरं टोक त्यांनी काय केलं, मग बर्फामध्येच गाडलं, पण ऑन द स्लोप डाऊन बिलो. आणि खाली जो उतार होता त्या उतारामध्ये त्यांनी एक टोक गाडलं आणि एक टोक वर जे आईस होता, बर्फ, त्याच्यामध्ये एक टोक गाडलं होतं. When we left, they were laying flat against the summit. Against the summit म्हणजे ते जे झेंडे होते, तर आम्ही खाली उतरताना जेव्हा आम्ही बघितलं, when we left, जेव्हा आम्ही तिथून निघालो तेव्हा ते देवर म्हणजे ते झेंडे laying flat against the summit, आणि ते समिटवर म्हणजे शिखरावर फ्लॅट झालेले होते. फ्लॅट म्हणजे
आडवे पडले होते. आय वॉज व्हेरी थर्स्टी. आय टूक आउट अ वॉटर टम्बलर. वॉटर टम्बलर मीन्स बॉटल, एक पाणी कॅरी करण्याचं एक भांड. सो आय वॉज व्हेरी थर्स्टी. आय टूक आउट अ वॉटर टम्बलर फॉर अ ड्रिंक बट फाउंड द वॉटर इन द मेटल कंटेनर हॅड फ्रोझन. सो ते जे टम्बलर होतं ते कसं होतं, मेटलचं होतं, आणि मेटलचं असल्यामुळे त्यातलं जे पाणी होतं ते काय झालं, हॅड फ्रोझन, त्याचा बर्फ झाला होता त्या पाण्याचा. ओके. सो आय कुडंट क्वेंच माय थर्स्ट. आय कुडंट क्वेंच माय थर्स्ट. क्वेंच म्हणजे भागवणे, पूर्ण करणे. सो त्याची जी तहान होती ती तहान तो भागवू शकला नाही. कारण काय की ते पाणी जे आहे त्या पाण्याचं रूपांतर बर्फामध्ये झालं होतं, की कारण तिथे खूप जास्त थंडी होती, सगळीकडे बर्फच बर्फ होता, म्हणून टेम्परेचर कमी असल्यामुळे त्या बॉटलमधलं पाणीसुद्धा बर्फ झालं होतं. आय एट सम बिस्किट्स अँड ऑफर्ड सम टू हिलरी. मग आम्ही दोघांनी पण बिस्किट खाल्ले. आय वॉज वेअरिंग अ रेड स्कार्फ विच माय ग्रेट फ्रेंड लॅम्बर्ट, लीडर ऑफ द 1952 स्विस एक्सपिडिशन, हॅड गिवन मी लास्ट इयर. सो त्यांनी स्कार्फ घातलेला होता आणि तो रेड स्कार्फ होता जो त्याला त्याच्या मित्राने दिला होता, लॅम्बर्ट नावाच्या मित्राने. आणि हा जो लॅम्बर्ट नावाचा मित्र होता तो कोण होता, तर त्यांनी आधी जे स्वित्झर्लंडमध्ये एक्सपिडिशन केलं होतं 1952 म्हणजे आदल्या वर्षी, माउंट एव्हरेस्ट चढायच्या आदल्या वर्षी. माउंट एव्हरेस्ट 1953 चढले आणि माउंट एव्हरेस्ट चढताना हिलरी याच्यासोबत होता आणि स्विस एक्सपिडिशनमध्ये लॅम्बर्ट याच्यासोबत होता. आणि मग या लॅम्बर्टनी याला काय दिला होता, अ रेड स्कार्फ दिला होता. इट वॉज जस्ट अ इयर अगो, म्हणजे 1 वर्षापूर्वी. ऑन May 20th, आणि तारीख पण ऑलमोस्ट सेम होती. सो 29 मेला आणि 28 मेला मागच्या वर्षी. वेन वी वर स्टँडिंग ॲट 28,215 feet दॅट ही गेव मी द स्कार्फ. सो स्वित्झर्लंडमधल्या पर्वतावर हे किती उंचावर उभे होते, 28,215 फूट उंच. आणि तिथे या लॅम्बर्टनी काय केलं होतं, रेड स्कार्फ दिला होता याला, आपल्या तेन्झिंग नॉर्गेला. ओके. त्यानंतर आय वॉर इट ऑल द वे अप द माउंटेन फ्रॉम दार्जिलिंग. सो त्यांनी तो जो रेड स्कार्फ आहे तो पूर्ण वेळ घातलेला होता. दार्जिलिंगपासून जेव्हा त्यांचं एक्सपिडिशन सुरू झालं आता हे माउंट एव्हरेस्टचं, तेव्हापासून तर वर टोकावर जाईपर्यंत त्यांनी तो रेड स्कार्फ बांधून ठेवला होता. ॲज आय स्टूड ॲट द टॉप आय रिमेंबर्ड हिम. आणि माउंट एव्हरेस्टवर चढल्यानंतर त्याला लॅम्बर्टची आठवण झाली की टोकावर त्यांनी मला तो दिलेला होता स्वित्झर्लंडच्या माउंटेनवर, आणि आता मी टोकावर चढलो आहे माउंट एव्हरेस्टच्या, तर मला त्याची आठवण होते आहे. अँड फेल्ट दॅट ही वॉज विथ मी. आणि मला आजही वाटतंय की तो माझ्या सोबत आहे. आय फेल्ट ॲब्सोल्युटली फिट ॲट द समिट. सो त्याला काहीही वाटत नव्हतं, कारण आनंद इतका झालेला होता की त्याला कुठलंही त्रास होतो आहे असं वाटत नव्हतं. ॲब्सोल्युटली फिट अँड फाईन त्याला वाटत होतं शिखरावर चढल्यानंतर. माय माइंड वॉज ॲब्सोल्युटली क्लिअर. त्याचं माइंड पण क्लिअर होता, त्याच्या मनात कुठलेही विचार नव्हते. आय डिडंट फील टायर्ड अँड आय फेल्ट एक्झिलरेटेड. सो तो टायर्ड त्याला वाटत नव्हतं, थकल्यासारखं वाटत नव्हतं, तर त्याला कसं वाटत होतं, एक्झिलरेटेड म्हणजे ओव्हरजॉईड, खूप जास्त आनंदी त्याला वाटत होतं. इट वॉज अ व्हेरी क्लिअर सेन्सेशन. सेन्सेशन म्हणजे ती जी जाणीव होती ती जाणीव खूप क्लिअर होती. सो ती जाणीव कशाची होती, तर एक्झिलरेटेड होता, तो खूप जास्त आनंदी होता, त्याची ती जाणीव होती. बिलो ऑल द हिल्स अँड माउंटेन्स लुक लाईक गॉड्स अँड गॉडेसेस टू मी. सो जेव्हा ते वर शिखरावर उभे होते दोघं जण, हिलरी आणि तेन्झिंग नॉर्गे, सो त्यांना खालचे जे सगळे हिल्स अँड माउंटेन्स आहेत
ते कसे वाटत होते? गॉड्स अँड गॉडेसेस सारखे. सो आपण वर उभं राहून सगळं खाली आपण बघतो आहे, छोट्या छोट्या टेकड्या, छोटे छोटे पर्वत, कारण माउंट एव्हरेस्ट हा सगळ्यात उंच पर्वत असल्यामुळे खालचे जे टेकड्या आणि पर्वत आहे ते छोटे छोटे वाटत होते. द प्लेन्स बिलो लुक्ड लाईक सो मेनी ब्रोकन पीसेस ऑफ द मॅप. सो प्लेन्स मीन्स जे सपाट जमीन असते. सो त्या छोट्या छोट्या पर्वतांवरची जी सपाट जमीन होती ती जमीन कशी वाटत होती? सो मेनी ब्रोकन पीसेस ऑफ द मॅप. म्हणजे आपण ज्याप्रमाणे एखाद्या नकाशावर बघतो रिकाम्या जागा, सो तसे ती प्लेन जी आहे ते त्यांना वरून दिसत होती एखाद्या मॅपसारखी. 2 or 3 people could stand there on the roof of the world if you cut ice. ओके, मग त्याचं म्हणणं काय आहे की जिथे ते उभे होते त्या टोकावर, जगाच्या सर्वात उंच टोकावर ते उभे होते, बरोबर. आणि म्हणून तो म्हणतो की 2 or 3 people could stand there. म्हणजे इतकी कमी जागा तिथे होती की फक्त 2 किंवा 3 लोक तिथे उभे राहू शकत होते. म्हणजे बसूही शकत नव्हते आणि झोपू तर शकतच नव्हते. ओके, सो फक्त उभे राहू शकत होते ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड, ऑन द रूफ ऑफ द वर्ल्ड इफ यू कट आईस. जर तुम्ही तिथला बर्फ थोडासा कमी केला किंवा कापला तर तिथे 2-3 लोक उभे राहू शकतील, इतकी कमी जागा तिथे होती. 20 or 30 feet below the top there was enough flat square for 2 people to sleep. आणि मग त्या उंच टोकापासून 30 फूट खाली, ओके, सो 30 फूट खाली देर वॉज इनफ फ्लॅट स्क्वेअर, एक चौकोनी जागा होती, फ्लॅट म्हणजे सपाट, फॉर 2 people टू स्लीप. आणि वरच्या शिखरावरून खाली 30 फूट एक चौकोनी जागा तिथे होती की जिथे 2 लोक झोपू शकत होती, बरोबर. म्हणजे 30 फुटाच्या अंतरावर वर काहीच नव्हतं, फक्त 2 लोकांना उभं राहायला जागा होती आणि 30 फूट खालीच 2 लोकांना झोपायला जागा होती. यू कुड पिच 1 टेंट देअर. पिच म्हणजे खड्डा करणे किंवा गाडणे. सो तुम्ही तिथे जो टेंट आहे झोपण्यासाठी तो तिथे गाडू शकत होते. द समिट इज फ्लॅट ऑन वन साईड अँड स्टीप ऑन द अदर. सो फ्लॅट म्हणजे एकीकडून ते जे शिखर होतं ते कसं होतं? सपाट होतं आणि दुसरीकडून होतं स्टीप म्हणजे घसरतं, ओके, स्लोपिंग, त्याला असा उतार होता. असं दोन्ही ते शिखर जे आहे ते दोन्ही प्रकारे होतं, एकीकडून उतार होता आणि दुसरीकडून फ्लॅट होतं. देर इज स्नो ऑन द नॉर्दर्न साईड. नॉर्दर्न साईड म्हणजे त्या शिखराच्या उत्तर बाजूला काय होतं? बर्फ होता, ओके. रॉक्स ऑन द साऊथ अँड द ईस्ट, ओके. म्हणजे दगडं होते कोणत्या बाजूला? साऊथ आणि ईस्ट बाजूला दगडं होते. आणि स्नोई रॉक ऑन द वेस्ट, आणि पश्चिम बाजूला काय होतं? तर स्नोई रॉक म्हणजे रॉक होते, दगडं होते, पण त्याच्यावर बर्फ होता, ओके. सो अशा चारही बाजू ज्या आहेत त्या माउंटेनच्या त्या बर्फाने आच्छादलेल्या होत्या. वी स्टेड ऑन द टॉप अ लिटल मोर दॅन 15 minutes. म्हणजे आम्ही जेव्हा जगाच्या सगळ्यात उंच टोकावर पोचलो तेव्हा आम्ही तिथे किती वेळ थांबलो? स्टेड म्हणजे थांबलो, तर अ लिटल मोर दॅन 15 minutes म्हणजे 15 मिनिटापेक्षा थोडा वेळ जास्त आम्ही तिथे थांबलेलो होतो. सो ज्यांनी चढण्यासाठी इतके दिवस घातले माउंट एव्हरेस्ट, ते फक्त तिथे चढल्यावर 15 ते 20 मिनिटापर्यंत थांबलेले होते. वी वर लकी दॅट देर वॉज नो गेल. सो गेल म्हणजे स्ट्रॉंग वारा, तिथे खूप जास्त वारा नव्हता. स्ट्रॉंग गेल, विंड, तिथे खूप जास्त वारा नसल्यामुळे आम्ही काय होतो? लकी होतो. अदरवाईज इट वुड हॅव स्वेप्ट अस ऑफ. स्वेप्ट अस म्हणजे आम्हाला त्या वाऱ्याने उडून नेलं असतं, म्हणजे आम्ही खाली कोसळलो असतो दरीमध्ये. माय नेक्स्ट थॉट वॉज हाऊ टू गेट डाऊन सेफली. आता
हे चढले खरी त्या माउंट एव्हरेस्टवर, पण आता उतरताना त्यांची खरी कसरत होणार होती. ओके, कारण चढणं हे थोडं सोपं होतं उतरण्यापेक्षा, कारण सगळा जो उतार होता त्याच्यामुळे आता त्यांना उतरणं कठीण होतं आणि बर्फ असल्यामुळे घसरण्याची शक्यता सर्वात जास्त होती. ओके, सो ऑन द डिसेंट फ्रॉम द समिट आय वॉज वॉकिंग बिहाइंड हिलरी. आणि चढताना तेन्झिंग नॉर्गे पुढे होता आणि आता उतरताना हिलरी पुढे आहे. ओके, सो ऑन द डिसेंट म्हणजे उतरणे, खाली उतरणे. फ्रॉम द समिट टोकावरून उतरताना आय वॉज वॉकिंग बिहाइंड हिलरी. सो हा हिलरीला पाठलाग करत होता, हिलरीच्या मागे होता. आय वॉज फॉलोईंग हिम अँड होल्डिंग द रोप टाईटली अँड माय डिटर्मिनेशन वॉज टू मेक शुअर ही डिसेंडेड सेफली. ओके, सो जेव्हा हा त्याचा पाठलाग करत होता, हिलरीला फॉलो करत होता, तेव्हा यांनी जो रोप आहे, जी दोरी होती ती टाईटली पकडली होती आणि त्याची इच्छा काय होती, डिटर्मिनेशन म्हणजे इच्छा किंवा महत्त्वाकांक्षा, की ही डिसेंडेड सेफली. ही म्हणजे कोण, तर आपला हिलरी. सो हिलरी सेफली उतरायला हवा, तरच मी सेफली उतरू शकेन. आय मस्ट से दॅट द क्लाइम डाऊन वॉज मोर डिफिकल्ट अँड डेंजरस दॅन द क्लाइम अप. म्हणजे पहा, तो काय म्हणतो की चढण्यापेक्षा उतरणं हे जास्त डेंजरस आहे, डिफिकल्ट अँड डेंजरस. काय तर क्लाइम डाऊन वॉज मोर डेंजरस अँड डिफिकल्ट दॅन क्लाइंब अप. वर चढण्यापेक्षा खाली उतरणे हे जास्त डेंजरस अँड डिफिकल्ट आहे. इफ यू स्लिप्ड डाऊन यू वुड गो इन टू कॅंगशंग ग्लेशियर अँड देर वुड बी नो ट्रेस लेफ्ट ऑफ यू. जर तुमचा पाय घसरला तर काय होईल, इफ यू स्लिप डाऊन, ओके, इफ यू स्लिप डाऊन यू वुड गो इन टू कॅंगशंग ग्लेशियर. मग तुम्ही कुठल्या खाडीत पोहोचाल, कॅंगशंग ग्लेशियर. ग्लेशियर मीन्स खाडी, खूप मोठी खोल दरी. सो त्याच्यामध्ये तुम्ही पोहोचाल आणि तिकडे गेल्यानंतर देर वुड बी नो ट्रेस, मग तुमचे काहीही पार्ट्स उरणार नाही, किंवा देर वुड बी नो ट्रेस लेफ्ट ऑफ यू, तुमचा कुठलाही पार्ट, नो ट्रेस, जिवंत राहणार नाही किंवा शिल्लक राहणार नाही. सो म्हणून उतरणं हे जास्त चॅलेंजिंग होतं चढण्यापेक्षा. त्यानंतर मोर कॉशन नीडेड. काय काळजी घ्यायला लागणार होती, कॉशन मीन्स सावधगिरी काय बाळगायची होती, तर ते त्यांनी सांगितलं. ऑफकोर्स इट टूक लेस टाईम क्लाइम्बिंग डाऊन. बरोबर आहे, आपणही पायऱ्या उतरत असताना जास्त कमी वेळ घेतो चढण्यापेक्षा, बरोबर. बट यू नीडेड मोर होशियार. होशियार म्हणजे तुम्ही जास्त सावध असायला पाहिजे. त्यांनी हिंदी शब्द वापरला आहे होशियार. सो उतरताना तुम्हाला जास्त सावध असणं गरजेचं आहे चढण्यापेक्षा. वेन आय रीच्ड कॅम्प 9 माय फर्स्ट थॉट वॉज थँक गॉड वी हॅव बीन स्पेअर्ड ॲन ॲक्सिडेंट. ओके, सो जेव्हा ते वरून खाली उतरत होते तेव्हा त्यांना पहिल्यांदी कॅम्प 9 लागला, ओके, उतरताना. सो त्यांच्या मनामध्ये पहिल्यांदा विचार आला की थँक गॉड वी हॅव बीन स्पेअर्ड ॲन ॲक्सिडेंट. स्पेअर्ड म्हणजे वाचणे, आणि ते कशातून वाचले, ॲक्सिडेंटमधून वाचले. यासाठी त्यांनी देवाचे पहिले धन्यवाद मानले. अदरवाईज ते कॅंगशंग व्हॅलीमध्ये, कॅंगशंग ग्लेशियरमध्ये पडले असते तर त्यांचं काहीही शिल्लक राहिलं नसतं. सो पहिले त्यांनी देवाचे आभार मानले. अँड इफ अप टू नाऊ देर हॅव बीन नो ॲक्सिडेंट्स आय होप देर विल बी नन इन फ्युचर. सो त्यांनी देवाला असंही म्हटलं की आत्तापर्यंत तू आम्हाला वाचवलं आहे, आत्तापर्यंत नो ॲक्सिडेंट्स, नाऊ देअर हॅव बीन नो ॲक्सिडेंट्स, आत्तापर्यंत जर ॲक्सिडेंट आमचा झाला नाही तर देअर विल बी नो ॲक्सिडेंट इन फ्युचर, म्हणजे भविष्यातही होणार नाही, आम्ही खाली उतरेपर्यंत आमचा ॲक्सिडेंट होणार नाही अशी आम्ही आशा करतो. आय हॅड ऑलवेज प्रेड टू गॉड अँड ही हॅड सेव्ड मी. सो तेन्झिंग नॉर्गे जो आहे तो पूर्ण आपलं श्रेय जो आहे तो
देवाला देतो आणि तो म्हणतो की ही हॅड सेव्ड मी, त्याने मला वाचवलेलं आहे देवाने. कारण तो मनामध्ये प्रार्थना करत होता ऑलवेज देवाची, आणि त्यामुळे देवाने त्याला वाचवलं. ॲट कॅम्प 9 हिलरी अँड आय वर इन नो मूड फॉर एनी टॉकिंग. सो कुठल्याही बोलण्याच्या परिस्थितीत ते नव्हते. कॅम्प 9ला पोचल्यावर वी जस्ट अटेंडेड टू आवर ओन थिंग्स. अटेंडेड टू आवर ओन थिंग्स म्हणजे आम्ही फक्त आमच्या गोष्टींकडे लक्ष देत होतो. आम्हाला काय करायचं आहे, काय खायचं आहे, काय प्यायचं आहे, फक्त एवढ्याकडे आम्ही अटेन्शन देत होतो. बाकी कुठल्याही आम्ही बोलण्याच्या मूडमध्ये नव्हतो. वी स्टेड देअर अबाउट हाफ ॲन आवर. आणि त्या कॅम्प 9वर अर्धा तास ते दोघंजणं थांबले उतरताना. वी बॉइल्ड सम स्नो टू मेक लेमन वॉटर अँड ड्रँक इट. सो तिथे बर्फ असल्यामुळे सगळा पाण्याचा बर्फ होतो आणि म्हणून त्यांना लेमन वॉटर प्यायचं होतं. आणि लेमन वॉटर पिण्यासाठी त्यांना तो जो बर्फ आहे तो काय करावा लागला, बॉईल करावा लागला, जेणेकरून त्याचं रूपांतर पाण्यात व्हावं. आणि ते पिले लेमन वॉटर आणि निघायला लागले. वेन वी लेफ्ट वी टूक ओनली आवर स्लीपिंग बॅग्स अँड लेफ्ट एव्हरीथिंग एल्स बिहाइंड इन द टेंट. आणि मग त्यांनी काय केलं की जेव्हा ते निघाले कॅम्प 9वरून खाली यायला, तेव्हा त्यांनी त्यांचं सगळं साहित्य तिथेच टाकून दिलं. फक्त त्यांनी सोबत काय घेतलं, स्लीपिंग बॅग सोबत घेतल्या. कारण त्यांना किती वेळ खाली उतरायला लागणार होता आणि मध्ये झोप आली तर त्यांना झोपायला त्या बॅग्स लागणार होत्या, कारण थंडी असते तिकडे म्हणून. बाकी सगळं त्यांनी त्या टेंटमध्ये टाकलं तिथे. फ्रॉम कॅम्प 9 टू कॅम्प 8 वेअर वी स्पेंड द नाईट वॉज ॲन इझियर जॉब. ओके, सो मग कॅम्प 9वरून ते निघाले कॅम्प 8ला. आणि कॅम्प 8ला त्यांनी काय केलं, स्पेंट द नाईट, त्यांची रात्र त्यांनी तिथे घालवली. आणि वॉज ॲन इझियर जॉब, आणि ते तिथे इझी होतं रात्र घालवणं. आणि म्हणून कारण थंडी थोडी कमी झाली होती वरच्यापेक्षा कॅम्प 8वर. जस्ट अबाव कॅम्प 8 वेअर द अदर्स कुड सी अस. जस्ट अबाव कॅम्प 8 वेअर द अदर्स कुड सी अस. आणि ते कुठे होते, अबाव कॅम्प 8 वेअर अदर्स कुड सी अस. सो त्या कॅम्पवर बाकीचे लोक त्यांना बघू शकत होते खालून. आय रेज्ड माय आर्म विथ माय थंब अप. आणि त्यांनी काय केलं मग, जिथून लोक त्यांना बघू शकत होते तर त्यांनी हात त्याचा वर केला. आय रेज्ड माय आर्म आणि विथ माय थंब अप. आणि त्यांनी स्वतःचा अंगठा वर केला की आम्ही सक्सेसफुल झालेलो आहो आमच्या एक्सपिडिशनमध्ये, हे त्यांनी सांगितलं. नॉईस अँड लो सॉ अस अँड देअर फेसेस फ्लश्ड विथ जॉय. आणि खाली जे दोघंजणं उभे होते ते कोण होते, नॉईस अँड लो. सो या दोघांनी त्यांना बघितलं आणि हात वर केलेला बघितला आणि अंगठा वर केलेला बघितला, तेव्हा त्या दोघांनाही आनंद झाला, फ्लश्ड विथ जॉय. इन दिस वे आय वॉज एबल टू टेल देम ऑफ आवर सक्सेस. आणि स्वतःचं बोट वर करून, हात वर करून त्यांनी काय केलं, स्वतःच्या सक्सेसची स्टोरी त्या नॉईज आणि लोला सांगितली, जे खालून त्यांना बघत होते. लो केम टू मीट अस अँड केम अप अबाउट 300 feet विथ टी अँड कॉफी. मग हा जो लो होता तो 300 फूट वर आला खालून, आणि 300 फुटावरून त्यांनी काय केलं, सोबत चहा आणि कॉफी तो घेऊन आला या दोघांसाठी. अनदर 50 feet डाऊन वी मेट नॉईस हू ब्रॉट अस मोर टी. आणि परत 300 फुटावर हा घेऊन आलेला होता चहा कॉफी लो, आणि परत 50 फूट खाली उतरल्यानंतर नॉईसनी पण त्यांच्यासाठी चहा आणला होता. दिस टी स्मेल्ड केरोसिन. आणि नॉईसनी जो चहा आणला होता त्या चहाला कशाचा वास येत होता, तर केरोसिनचा, रॉकेलचा. ॲपरंटली इट हॅड बीन मेड इन अ हरी. ॲपरंटली मीन्स क्लिअरली, म्हणजे आम्हाला असं कळून चुकलं होतं की हा जो चहा त्यांनी बनवलेला होता हा कसा बनवला होता, इन अ
हरी, घाईघाईमध्ये बनवला होता. अँड सम हाऊ सम केरोसिन गॉट इन टू द वेलकम कप. आणि मे बी ते जे कप त्यांनी आणले होते त्या कपमध्ये घाईघाईने थोडं केरोसिन सांडलं असावं त्या कपमध्ये, आणि त्याच्यामुळे त्या चहाची टेस्ट केरोसिनसारखी लागत होती. बट आय थॉट सिन्स द जेंटलमॅन हॅड टेकन सो मच ट्रबल टू ब्रिंग इट, आय वॉज गोइंग टू एन्जॉय इट वॉट एव्हर द स्मेल. आणि यांनी ठरवलं, कोणी, तेन्झिंग नॉर्गेनी, की तो जो जेंटलमॅन आहे म्हणजे कोण, नॉईस, त्यांनी इतक्या मेहनतीने तो चहा आणला होता. सो मच ट्रबल टू ब्रिंग इट, इतक्या प्रयत्नाने तो चहा करून त्यांच्यासाठी आणलेला होता, आणि त्याच्यामुळे तो चहा मी पिणार, एन्जॉय करणार त्या चहाला, असं त्यांनी ठरवलं. वॉट एव्हर द स्मेल इज, कसाही वास त्याला असला तरीही मी तो चहा पिणार, असं त्यांनी ठरवलं, तेन्झिंग नॉर्गेनी. आणि दोघेही ते चहा पिले. सो असं जो पूर्ण सक्सेस त्यांची स्टोरी आहे, ही स्टोरी त्यांनी आपल्या मनानी म्हणजे लिहिलेली स्टोरी ही कुठे होती, फ्रॉम आर्काइव्ज ऑफ टाइम्स ऑफ इंडिया. सो टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्याचं हे आर्टिकल आलेलं होतं, आणि ते आर्टिकल आपल्याला लेसनच्या रूपामध्ये अभ्यासायला यावर्षी दिलेलं आहे. सो आय होप दॅट यू हॅव अंडरस्टूड दी लेसन थरोली. ओके, if you did not understand it, please listen the videos oftenly, okay, so that you will understand the complete lesson. And in the next lesson we are going to take the brainstorming session of the lesson. Okay, so till then, a very goodbye and take care all of you. And once again, thank you for listening me very patiently. Thank you and have a nice day ahead.